शैलेशनी आपल्याला आवाज दिलेला आहे, आलो आलो आलो. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा आणि गड किल्ले फिरा, कारण त्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास प्रेरणा देणारे आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज बाहेर आलेलो आहे. अर्थात आज गडकिल्ल्यांची भ्रमंतीसाठी आज बाहेर पडलेलो आहे. तर आज पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरती असणारा एक अपरिचित आणि थोडक्यात दुर्लक्षित असा एक किल्ला आहे. त्या किल्ल्याला आज आम्ही भेट द्यायला आलेलो आहे. तर आज माझ्यासोबत आहे आपला मित्र शैलेश तुपे. तर आज आम्ही कैलासगड या किल्ल्याला भेट द्यायला आलेलो आहे. तर हा किल्ला आहे, तुम्ही घनगड किंवा कोरीगड या किल्ल्याला भेट देता, पण तिथून जवळपास 1 तासाच्या अंतरावरती हा किल्ला आहे. थोडा अपरिचित आणि दुर्लक्षित आहे. तर आज या किल्ल्याला आपण भेट देणार आहोत. तर आम्ही इथे आता जवळपास कैलासगड या किल्ल्याच्या पायथ्याचं जे गाव आहे वडुस्ते, तर त्या वडुस्ते गावापासून पुढे एक खिंड आहे. तर आम्ही आता या खिंडीमध्ये उभे आहोत आणि ते आल्यानंतर मी आता खिंडीमध्ये उभा आहे. तर या खिंडीमध्ये डोंगराला छेदूनच एक वाटवरती किल्ल्यावरती गेलेली आहे. तर ह्या वाटेने आपण आता किल्ल्यावरती जाणार आहोत. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साथ घालणारी. सह्याद्रीच्या या भागातून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा खंडाळा या परिसरात येण्यासाठी प्राचीन काळातून 3 घाटमार्ग आहेत. कोकणातल्या बंदरामध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. हीच वाट आहे ना? आता आम्ही पण पहिल्यांदाच चालू. अच्छा, आम्ही इथल्याच मुळशी तालुक्यातले. हा का? या मार्गांचे रक्षण करण्यासाठी 15 पासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवलेली होती. घाटाच्या खाली असणारे सुदागड, सरसगड, मृगगड, तर वरील भागात असणारे घनगड, तैलबैला, कैलासगड, कोराईगड याची साक्ष देतात. मित्रांनो, कैलासगड हा सुद्धा यातील एक अपरिचित किल्ला जो मुळशी धरणाच्या परिसरात वसलेला आहे. सामान्यांना तर सोडाच, पण बऱ्याच डोंगर भटक्यांना सुद्धा हा किल्ला माहीत नाहीये. किल्ल्याचे स्थान, आकार आणि त्यावरील अवशेष पाहता हा टेहळणीचा किल्ला होता. मित्रांनो, इथे आल्यानंतर डावीची वाट पाण्याचं जे टाका आहे तिकडे जाते आता, आणि इथूनच असणारी सरळ जी वाट किल्ल्यावरती जाते. आपण आता प्रथम पाण्याचं जे टाका आहे तिकडे जाऊया.
आपण आता पाण्याचं जे टाका आहे त्या दिशेने जात आहोत. हो, समोरच पाण्याचं टाका आणि लेणी सदृश्य अशा गुहा आहेत. हे बघा. कैलासगडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. किल्ल्यातील टाक्यावरून हा किल्ला सातवाहन काळात बांधला असावा असे वाटते. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला या लेणी सदृश्य 2 गुहा तसेच पाण्याची टाकी सुद्धा बघायला मिळतात. ते कट करतो ना. हे पाणी तर आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तर त्यांची जी काही हत्यारं तसेच अवजारं जी आहेत संवर्धनाची ती त्यांनी इथे ठेवलेली आहेत. आणि इथे आल्यानंतर आपल्याला या गुहा बघायला मिळतात. आणि इथलं पाणी वरती तवंग दिसतोय, पण पाणी अत्यंत स्वच्छ आणि पिण्यायोग्य आहे. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख ताराराणींच्या काळात इसवी सन 1706 मध्ये शंकराजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या एका पत्रात आढळून येतो. या पत्रात त्यांनी लिहिले आहे, हनुमंतराव फाटक हल्फ हजारी यांसी शंकराजी नारायण सचिव, तुम्ही पूर्वे किल्ले कैलासगड व किल्ले सिंहगड गनिमापासून हस्तगत केले. त्याचा सरंजाम पूर्वी तुमचा हुजूरत करून दिला. तो तुम्हास करारा आहे. यावरून इसवी सन 1706 पूर्वी हनुमंतराव फाटकांनी कैलासगड जिंकला हे स्पष्ट होते. पाण्याच्या टाकीपासून वर चढून आल्यानंतर जवळपास 10 ते 15 मिनटं चालल्यानंतर आपल्याला काही बांधकामाचे अवशेष तसेच इथे आल्यानंतर हे शिवमंदिर बघायला मिळतं. त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि थोड्याफार प्रमाणात अवशेष या किल्ल्यावरती बघायला मिळतात. तर थोडा अपरिचित वाटेवरती हा किल्ला आहे. बहुधा या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केली असावी असं आपल्याला किल्ल्यावरील सर्व जो परिसर आहे किंवा जे अवशेष आहेत याचा ते बघता याचा अंदाज आपल्याला लावता येतो. शंकराच्या मंदिराकडून आल्यानंतर एक फलक लावलेला दिसतो गुहेकडे. तर त्या वाटेनं आम्ही आलो आहे आणि जवळपास खाली उतरलो आहे. हे बघा, बराच वेळ चाललो आहे पण गुहा काही सापडत नाही राव. खाली पूर्णपणे हा मुळशी धरण दिसतंय, खालचं गाव वगैरे दिसते. तर ही वाट आहे पण अजून काही गुहा वगैरे सापडलेली नाही आहे. खूप चाललो आहे. आपला मित्र शैलेश गेलेला आहे गुहा शोधायला. बघूया, आवाज दिला तर आपण खाली जायचं. शैलेशनी आपल्याला आवाज दिलेला आहे, खाली त्याला गुहा सापडलेली आहे. तर आपण आता ती गुहा बघायला जाऊया. थोडक्यात आपल्याला ही उतरायची आहे खाली आणि खाली जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, कोणत्याही किल्ल्यावरती तुम्ही आलात तर बऱ्यापैकी अवशेष असतात, कुठे थोडे आडवाटेवरती खाली असतात. तर तुम्ही कोणतेही अवशेष असे सोडू नका. कृपया सर्व अवशेष बघा, कारण आपण किल्ल्यावरती एकदाच येतो, परत येत नाही. त्यामुळं किल्ला पाहताना हा संपूर्ण पहा. तर किल्ला पाहिलात तर आपल्याला किल्ल्याचं जे भौगोलिक महत्त्व असेल, किल्ल्याचा इतिहास असेल तो समजून येईल. मात्र तुम्ही किल्ल्यावरील की बाबा खाली आडवाटेला वास्तू आहे ती, तर तिथे जायला नको, आपल्याला घरी जायला उशीर होईल. हा उशीर होत असेल तर तुम्ही बिनधास्त ती थोडी गोष्ट निग्लेक्ट करा. पण शक्यतो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त किल्ला पाहण्याचा प्रयत्न करा, ही सर्वांना विनंती आहे. तर आपण आता खाली जाऊयात. आपल्याला शैलेश आवाज देत आहे.
आलो आलो आलो. ओ हो, थोडा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळं मला पाऊल व्यवस्थित टाकायला लागते. कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं की खाली लक्ष द्यायचं अशी अवस्था झाली. हो चलो लगे रहो, अभी भी ज़िंदगी बाकी है, बहुत कुछ करने का है ज़िंदगी में. अख्खं आयुष्य पडलं आहे आणि आयुष्यात बऱ्याच गोष्टी, बरेच स्वप्न, बऱ्याच स्वप्नांचा पाठलाग करताना ज्या कराव्या लागणाऱ्या तडजोडी आहेत, बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो आणि असंच आयुष्य आहे. तर आयुष्यात कधीच हार मानू नका मित्रांनो. गडकिल्ले फिरा, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा आणि गडकिल्ले फिरा, कारण त्याच गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास प्रेरणा देणारे आहेत. आता किल्ल्यावरून खाली गुहेकडे आलोय, पण इथे खाली आल्यानंतर आपल्याला या बाजूनी एक वाट दिसते. मित्रांनो, ही जी वाट आहे ती इथून वरती किल्ल्यावरती आलेली आहे आणि इथून आल्यानंतर ही सरळ जी वाट आहे ती वरती किल्ल्याकडे जाते. मात्र इथून जी ही वाट आपल्याला दिसते या बाजूला, तर ही वाट गुहेकडे जाते. तर बऱ्याच वेळा गोंधळ उडतो की किल्ला नक्की वरती आहे की इकडून वळसा मारून आहे. तर ही वाट किल्ल्यावर जाणारी आहे. गुफेत जाण्याच्या अगोदर असा आवाज काढायचा असतो, नाहीतर आतमध्ये घुबड वगैरे असतात, ते डायरेक्ट अंगावरती येतात. इथून वास असा घुबड येतो, त्यामुळे आतमध्ये वटवाघूळ तसेच जंगली श्वापदांचं राहण्याचं ठिकाण आहे. हे असं दिसतंय त्यांनी रेखाटलेलं. थोडक्यात त्यांनी केलेला कार्यक्रम पंजा पण आहे आणि इथे आल्यानंतर ही पावले पण दिसत आहेत बघा. तर रात्रीच्या वेळी बहुधा इथे जंगली श्वापदांचा वावर दिसतोय आपल्याला. पूर्णपणे राहण्यासाठी चांगली गुफा आहे, परंतु अशा कंडिशनमध्ये पावसाळ्यात तर राहणं टाळावं. इथे बांधकाम केलं त्यामुळे. महाराष्ट्राचा जाज्वल अभिमान असलेला स्वराज्य निर्मितीचा इतिहास इथल्या बलदंड आणि राकट अशा गडकोटांवरती घडला. एकेकाळी वैभवात नांदणारे हेच गडकिल्ले दिवसागणिक ढासळत चालले आहे. गडकिल्ले फिरणाऱ्या भटक्या डोंगर मित्रांनी इथे एकदा तरी नक्की भेट द्यावी. तर मित्रांनो, आमचा कैलासगड हा किल्ला पूर्णपणे पाहून झालेला आहे. आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. आता जवळपास 11:30 वाजलेले आहेत. तर आम्हाला इथून आता जाऊन कोरीगड हा किल्ला करायचा आहे. पहिल्यांदा आम्ही किल्ला केलेला आहे, तरी पण आता जाता जाता वाटेत हा आम्हाला किल्ला लागणार आहे. तर तो किल्लासुद्धा आम्ही करणार आहोत. आणि वेळेअभावी जर आमचा हा किल्ला 2 ते 3 वाजेपर्यंत झाला तर त्यानंतर आम्ही मोरगिरी हा सुद्धा किल्ला करणार आहोत. तर बघूया आता वेळेचं कसं नियोजन होतं आहे, तसं आम्ही कोरीगड झाल्यानंतर मोरगिरी हा किल्ला करणार आहोत. तर चला मग आता आपण पुढच्या प्रवासाला निघूयात. काय आलं रे? काय सारखे डोळ्यावरती येतं जे आहे ना.